9 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या कोलकाता शहरातून एक अशी बातमी समोर आली ज्याने सर्वांना हादरवून सोडले। ही बातमी होती 31 वर्षाच्या एका महिला डॉक्टरची, जी कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये तिचे प्रशिक्षण घेत होती। या बातमीत सांगितले गेले की या महिला डॉक्टरची हत्या झाली आहे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व हॉस्पिटल परिसरातच झाले होते आणि तिथे कुणालाही याचा पत्ता लागला नव्हता। परंतु जेव्हा या महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा तो ऐकून सर्वांच्या अंगावर काटाच आला। कारण हे केवळ हत्या प्रकरण नव्हते, तर यामध्ये आणखी गंभीर गोष्टी समोर आल्या। शवविच्छेदन अहवालानुसार तिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे तिच्या थायरॉइड कार्टिलेज देखील तुटले होते। तिने आपले प्राण वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता, कारण तिच्या शरीरावर संघर्षाच्या खुणाही होत्या। तिच्या खाजगी अंगावरही गंभीर जखमांच्या खुणा मिळाल्या, ज्यामुळे हे स्पष्ट होते की हे एक अत्यंत क्रूर कृत्य होते। या व्हिडिओमध्ये मी त्या महिला डॉक्टरला ट्रेनी डॉक्टर असे संबोधणार आहे, त्यामुळे गोंधळून जाऊ नका। ट्रेनी डॉक्टर कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आपले प्रशिक्षण घेत होत्या। 8 ऑगस्ट 2024 च्या रात्री ट्रेनी डॉक्टर आपल्या नाईट शिफ्टवर होत्या आणि आपल्या कामात व्यस्त होत्या। रात्री सुमारे 11 वाजता त्यांना त्यांच्या आईचा फोन येतो, जसे दररोज यायचा, कारण पालकांना आपल्या मुलांची नेहमी काळजी असते। ट्रेनी डॉक्टरच्या आईने विचारले की तिने जेवण केले का नाही आणि तिची तब्येत ठीक आहे का। तेव्हा ट्रेनी डॉक्टर सांगते की तिची तब्येत एकदम ठीक आहे आणि ती सध्या काही रुग्णांना बघायला चालली आहे। त्यानंतर ती आपल्या सहकाऱ्यांसोबत बसून जेवण करणार आहे। तिच्या आईशी बोलल्यानंतर ट्रेनी डॉक्टर रुग्णांना बघण्यासाठी राऊंडला निघून जाते। सर्व रुग्णांना बघून आणि आपले काम संपवण्यासाठी रात्रीचे 2 वाजून जातात। त्यानंतर ती आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉस्पिटल कॅन्टीन मध्ये जाऊन जेवण करते आणि थोड्या गप्पा गोष्टी मारते। जेवण आणि गप्पा गोष्टी करताना रात्रीचे 3 वाजून जातात आणि यावेळी ट्रेनी डॉक्टरला थोडा थकवा जाणवू लागतो, म्हणूनच ती आपला थकवा घालवण्यासाठी हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉल मध्ये जाऊन आराम करू लागते। ट्रेनी डॉक्टर आराम करत करत सकाळचे 7:30 वाजून जातात, परंतु ती अजूनही या सेमिनार हॉल मधून बाहेर येत नाही, जे खूप असामान्य होते, कारण ट्रेनी डॉक्टर कधीही अर्ध्या तासाहून अधिक ब्रेक घेत नव्हत्या। हॉस्पिटलमधील एक कर्मचारी जो सकाळच्या शिफ्टला सुरुवात होण्यापूर्वी हॉस्पिटलमधील सर्व खोल्यांची तपासणी करत असतो, सेमिनार हॉलच्या दिशेने येतो। जसे तो कर्मचारी सेमिनार हॉलच्या बाहेर येऊन त्याचा दरवाजा उघडतो, त्याला समोर एक भयंकर दृश्य दिसते, ज्यामुळे तो जोरात ओरडतो। त्या कर्मचाऱ्याची ओरड ऐकून आसपासच्या लोकांची गर्दी जमू लागते आणि ते पाहतात की सेमिनार हॉलच्या आत ट्रेनी डॉक्टरचे शरीर वस्त्रहीन अवस्थेत पडलेले आहे आणि तिच्या शरीरावर रक्ताच्या काही खुणाही आहेत। हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी एक मोठा धक्का होता, विशेषतः इतर महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी, कारण त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर असे दृश्य प्रथमच पाहिले होते, तेही हॉस्पिटल परिसराच्या आत। ट्रेनी डॉक्टरच्या शरीराकडे पाहून लोक तिला एका स्ट्रेचरवर ठेवून इमर्जन्सी रूम मध्ये नेतात, जेणेकरून डॉक्टर तिची मदत करू शकतील। खूप वेळानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही शेवटी ट्रेनी डॉक्टर काही तासांनी प्राण सोडतात। हॉस्पिटलमध्ये काही लोक होते जे या घटनेला लपवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून हॉस्पिटलची प्रतिष्ठा वाचवता येईल। परंतु जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर येतात तेव्हा सर्व काही स्पष्ट होते। या अहवालामधून समजते की ट्रेनी डॉक्टर सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि जेव्हा तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा गळा आवळण्यात आला। तिला खूप वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली होती आणि नंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला। हे पुरावे मिळाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांना सोपवले जाते आणि पोलीस
या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सज्ज होतात। सर्वात प्रथम पोलीस त्या क्राईम सीनवर तपास सुरू करतात जिथे हे सर्व घडले होते। नशिबाने पोलिसांना तिथे ट्रेनी डॉक्टरचे काही नखे आणि रक्ताचे नमुने मिळतात। तसेच एक ब्लूटूथ नेकबँड देखील सापडतो। हे प्रकरण कदाचित आणखी लवकर उघड झाले असते जर त्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असते, परंतु दुर्दैवाने या सेमिनार रूमच्या आत किंवा त्याच्या आसपास कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते। तथापि ज्या रस्त्यावरून या मजल्यावर प्रवेश केला जात होता तिथे काही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते। पोलीस त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सकाळी 3 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंतची रेकॉर्डिंग तपासतात, जेणेकरून हे पाहता येईल की या दरम्यान किती लोक या मजल्यावर आले आणि गेले होते। हे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर समजते की एकूण 6 लोक या मजल्यावर आले आणि गेले होते। ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस या 6 लोकांना एक एक करून चौकशीसाठी बोलवतात आणि त्यांना विचारतात की ते त्यावेळी तिथे काय करत होते आणि त्यांनी काही असामान्य पाहिले का। चौकशी दरम्यान पोलीस त्यांच्या फोनचा ब्लूटूथ देखील चालू करून तपासतात की जो ब्लूटूथ हेडसेट त्यांना सापडला होता तो यापैकी कोणाचा होता। जसे की तुम्हाला माहित असेल, एकदा का तुम्ही तुमचा फोन कोणत्याही ब्लूटूथ डिव्हाइस सह पेअर केला की पुढच्या वेळी तो सहजपणे त्याच्याशी कनेक्ट होतो। शेवटी पोलिसांची ही युक्ती कामी येते, कारण तो ब्लूटूथ नेकबँड या 6 लोकांपैकी एक माणसाच्या फोनशी कनेक्ट होतो, ज्याचे नाव होते संजय रॉय। संजय रॉय एक सिविक व्हॉलेंटियर होता, म्हणजेच तो त्या लोकांपैकी एक होता जे पोलिसांच्या अधीन काम करतात आणि त्यांना छोट्या मोठ्या कामांचे व्यवस्थापन करण्यात मदत करतात। जसे तुम्ही अनेकदा सणांच्या काळात अनधिकृत पार्किंग किंवा गर्दीच्या ठिकाणी पाहिले असेल की काही लोक निळ्या युनिफॉर्म मध्ये उभे असतात, ज्यांचे काम असते की कोणत्याही कारणाशिवाय गर्दी जमा होऊ नये। आता पोलिसांना आपला पहिला मुख्य संशयी मिळाला होता। मग पोलीस संजय रॉयवर अधिक दबाव आणतात आणि अखेर तो घाबरून आपला गुन्हा कबूल करतो की त्यानेच ट्रेनी डॉक्टरची हत्या केली आणि तिचे लैंगिक शोषण केले। हे समजल्यावर काही पोलीस अधिकारी पुरावे गोळा करण्यासाठी संजय रॉयच्या घरी जातात, जिथे त्यांना एक बूट मिळतो ज्यावर रक्ताचे डाग असतात। पोलीस त्याचा नमुना गोळा करतात। थोडे अधिक शोध घेतल्यावर पोलिसांना संजयच्या घराबाहेर काही कपडे वाळत घातलेले दिसतात, जे त्याच दिवशी संजयने घातले होते, कारण हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते। यावरून हे स्पष्ट होते की संजय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता। पण जेव्हा संजयला चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये आणले जाते तेव्हा तो खूप नशेत असतो। पोलिसांना असा संशय येतो की संजय ही सर्व कृती केवळ यासाठी करत होता की त्याला कमी शिक्षा मिळावी, कारण तो त्यावेळी नशेत होता। नंतर पोलीस त्या बुटावरील रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करतात, तेव्हा ते ट्रेनी डॉक्टरच्या रक्ताशी जुळते, जो संजय विरुद्ध एक ठोस पुरावा होता। या सर्व अहवाल आणि तपशील एकत्र करून पोलिसांना समजते की त्या रात्री संजय रॉय खूप नशेत होता आणि रात्री 11 वाजता तो हॉस्पिटलमध्ये प्रवेश करतो। संजय नेहमीच त्या हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट करत असे, त्यामुळे त्याला तिथे कुठे कॅमेरा आहे आणि कुठे नाही याची चांगलीच माहिती होती। संजय आरामात हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावर जाऊन बसतो, कारण त्याला नको होते की कोणी त्याला जास्त नशेच्या अवस्थेत पाहावे, अन्यथा तो आपल्या नोकरीला मुकू शकतो। 4थ्या मजल्यावर येताच तो आरामात झोपतो। जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा सकाळचे 3 वाजलेले असतात। तेव्हा संजयची नजर ट्रेनी डॉक्टरवर पडते, जी आराम करण्यासाठी सेमिनार हॉल मध्ये जात असते। ट्रेनी डॉक्टरला एकटी पाहून संजयची नियत बिघडते। तो आधी बराच वेळ या मजल्यावर फेरफटका मारतो, हे सुनिश्चित करण्यासाठी की इथे कोणी ये-जा तर करत नाही ना। जेव्हा त्याला वाटते की त्याचा मार्ग मोकळा आहे तेव्हा तो 4 वाजता सेमिनार हॉल मध्ये प्रवेश करतो आणि मग 4:45 बाहेर येतो।
या 45 मिनिटात संजयने ट्रेनी डॉक्टर सोबत काय केले असेल आणि ती किती वेदना सहन करत असेल हे विचार करूनच कोणाचेही हृदय तुटेल। विशेषतः ट्रेनी डॉक्टरांच्या पालकांचे, ज्यांनी आपल्या मुलीला डॉक्टर होण्यासाठी किती मोठ्या अपेक्षांनी आणि त्यागांनी पुढे पाठवले होते। ट्रेनी डॉक्टर ही तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे त्यांच्यासाठी हे कोणत्याही धक्क्यापेक्षा कमी नाही। संजय रॉयला 23 ऑगस्ट पर्यंत कस्टडीमध्ये ठेवले जाणार आहे। मला माहित नाही की या व्यक्तीला शिक्षा होईल की नाही आणि झालीच तर कधी होईल। आता उघड आहे की मी किंवा आपण त्याला शिक्षा देऊ शकत नाही, पण आपण ही माहिती नक्की शेअर करू शकतो, जेणेकरून इतर लोक जागरूक होतील। आणि जर खरंच तुम्हाला वाटत असेल की या ट्रेनी डॉक्टरला न्याय मिळायला पाहिजे, तर या व्हिडिओला आपल्या मित्र आणि कुटुंबासह नक्की शेअर करा आणि गुन्हेगाराला काय शिक्षा मिळाली पाहिजे ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।